पटसंख्या कमी झाली, अतिरिक्त होणार का? परिपत्रक काय म्हणते बघूयात. नमस्कार, आपण आज हे पत्र बघणार आहोत. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉक्टर एन बेजंट मार्ग, पुणे 411001 यांचा या जावा क्रमांकानुसार 27 मे 2022ला हे पत्र काढलेलं आहे. प्रति माननीय शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. दुसरा आहे माननीय शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. या दोन माननीय शिक्षण संचालकांना, प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयांना हे पत्र काढलेलं असून या पत्राचा विषय आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील 2 वर्षे अतिरिक्त न ठरविण्याबाबत. जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले जातात पटसंख्येच्या अभावी, त्यांना पुढील 2 वर्षे अतिरिक्त न ठरविण्याबाबत हे पत्रक आहे. संदर्भ दिलेला आहे संयोजिका भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश, 11/4/2022चे पत्र. राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांचं 11/5/2022 आणि हे राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांचे पत्र आहे 11/5/2022चे. यांच्या संदर्भान्वये या पत्रावरही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत आहे. बघा महोदय, राज्यातील मागील 2 वर्षात कोविड-19 प्रादुर्भावामुळे निर्माण परिस्थिती, विद्यार्थ्यांचे स्थलांतरण, आधार डाटा लिंकिंग मध्ये येणाऱ्या अडचणी या सर्व बाबींमुळे राज्यातील शाळांची पटसंख्या कमी झाल्याचे नमूद सदर संदर्भीय निवेदनामध्ये निवेदनकर्ते यांनी पुढील 2 वर्षे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील 2 वर्षे अतिरिक्त न ठरवण्याबाबतची विनंती केलेली आहे. बघा, आपण मागील 2 वर्षामध्ये कोविड-19चा जो प्रादुर्भाव आहे तो जागतिक संकट आपल्या आलेलं होतं. त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक स्तरावरती प्रत्येकाला याच्यात खूप मोठी हानी सहन करावी लागली. त्याचबरोबर आपल्या शाळांच्या संदर्भात जर विचार केला तर विद्यार्थीसुद्धा आपले बरेचसे विद्यार्थी स्थलांतरित झालेले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे डाटा लिंकिंगचं कामसुद्धा त्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या होत्या आणि आधार लिंकिंग न झाल्यामुळे, आधार लिंक असेल तरच आपली पटसंख्या गृहीत धरली जात होती, बरोबर. त्यामुळे पटसंख्या आपली ही कमी दिसते. का? कारण की आधार लिंक न झाल्यामुळे. आणि ही कमी झालेली दिसून येणारी जी पटसंख्या आहे याचा विचार करता या वरील 3ही निवेदनामध्ये निवेदनकर्त्यांनी काय सांगितलं आहे की पुढील 2 वर्ष शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अतिरिक्त ठरवू नये अशी विनंती केली आहे. आणि त्याच धर्तीवरती हे पत्रक इथे आहे. सदर निवेदनावर आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितास व या कार्यालयास कळविण्यात यावे ही विनंती. आणि माननीय डॉक्टर श्रीराम पानझाळे, शिक्षण उपसंचालक, प्रशासन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी हे पत्र शिक्षण संचालकांना दिलेले आहे. आणि माहितीस्तव दिलेलं आहे ते सौ कल्पना पांडे, संयोजिका, तसेच राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांनासुद्धा हे पत्र माहितीस्तव दिलेले आहे. तर या पत्रान्वये आपल्या शाळांमधील प्राथमिक तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अतिरिक्त ठरवू नये या संदर्भात हे पत्र असलं तरी याची उचित कार्यवाहीसाठी आता हे पुढे आपल्या CO येऊनपर्यंत येईल. आणि त्यामध्ये अजून काय नवीन बदल केले जातात किंवा काय असतील ते येणाऱ्या पुढील माहितीनुसार, मार्गदर्शनानुसार आपल्याला कळेलच. काही नवीन अपडेट आले तर आपण पुन्हा त्याचं मार्गदर्शन करूयात. नक्कीच हे पत्र आपला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक
व आनंदाचे आहे की जेणेकरून अतिरिक्त होण्याचा धोका नसेल. व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद.